नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची एक मोठी भरती आलेली आहे। एकूण 23 जागांसाठीची ही भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य लिपिक 6 जागा, वरिष्ठ लिपिक ज्या जागा आहेत त्या 14 जागा आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागा आहेत। अशा एकूण 23 पदांसाठीची ही भरती असणार आहे। मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला जे फॉर्म भरण्यासाठीची जी URL आहे ती इथं दिलेली आहे। या URL वरती तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, 23/3/2024 पासून ते 28/4/2024 पर्यंत ह्याचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते ऑनलाईन अर्ज तुम्हाला या वेबसाईट वरती अवेलेबल होणार आहेत। आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच्याबाबतची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा दिलेल्या आहेत हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। आणि ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती 13/3/2024 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल आणि त्यावेळेला तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण आली तर तुम्हाला हा जो ईमेल आयडी दिलेला आहे या ईमेल आयडी वरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली तर। चला पाहूया पुढे आपल्याला अजून काय दिलेलं आहे की बघा, मुख्य लिपिक जे आहे त्याचे एकूण 6 पदं भरायचे आहेत आणि त्या 6 पदासाठीचं जे काही कॅटेगरी वाईज वर्गीकरण करण्यात आलेले आहे ते तुम्हाला इथं तक्त्यामध्ये दिलेलं आहे। ते तुम्ही पाहू शकता। 6 पदं जे आहेत ते कॅटेगरीनुसार कसे डिवाइड केलेले आहेत ते पाहू शकता। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वरिष्ठ लिपिक जे आहे ते वरिष्ठ लिपिकच्या 14 जागा आहेत। अतिशय चांगल्या जागा इथं आहेत वरिष्ठ लिपिकच्या आणि त्याचंही कास्ट नुसार कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्या तुम्ही इथं पाहू शकता। त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक याच्या 3 जागा आहेत आणि त्या कशा पद्धतीने त्याचंही वर्गीकरण तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादा काय दिलेली आहे ती तुम्ही इथं पाहू शकता। इथं तक्ता जो दिलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक किंवा निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठीचे ज्या काही तुम्हाला वयोमर्यादा दिलेल्या आहेत त्या वयोमर्यादा तुम्ही इथं पाहू शकता। आता आपण पाहूया की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। मुख्य लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची इथं डिग्री असणं आवश्यक आहे। कोणत्याही शाखेची तुम्हाला काय पाहिजे, डिग्री असणं आवश्यक आहे। आणि त्याच्यानंतर पुढची अट दिलेली आहे तुम्हाला की मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगचं स्पीड तुमचं झालेलं असणं आणि ती परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। मुख्य लिपिक या पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव असणं इथं आवश्यक आहे। लक्षात ठेवा, इथं तुम्हाला अनुभव विचारलेला आहे। त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक साठीही तीच अट देण्यात आलेली आहे। इथं तुम्हाला काय पाहिजे, कमीत कमी 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक आणि टंकलेखन पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे। आणि त्याच्यानंतर पुढची अट आहे की MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या शैक्षणिक पात्रता तुम्हाला मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक साठी देण्यात आलेले आहे। लघुलेखक निम्न श्रेणीसाठी बघा, इथेही तुम्हाला कोणत्याही शाखेची डिग्री असणं आवश्यक आहे आणि टायपिंग स्पीड जे आहे ते मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट जे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि इथं तुम्हाला कोणतीही अनुभवाची अट देण्यात आलेली नाही, फक्त इथं तुम्हाला MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आलं का लक्षात? तुम्हाला इथं क्वालिफिकेशन काय देण्यात आलेलं आहे। याच्यानंतर तुम्ही अभ्यासक्रम पाहू शकता की तुम्हाला ही जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, ही जी काही ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्काची परीक्षा असणार आहे आणि त्याच्यासाठीचा जो कालावधी आहे तो 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे। मराठीचे 50 प्रश्न 50 गुणासाठी, इंग्रजीचे 50 प्रश्न 50 गुणासाठी, सामान्य ज्ञान 50 प्रश्न 50 गुणासाठी आणि बौद्धिक चाचणी 50 प्रश्न 50 गुणासाठी असे एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण असणार आहेत। याचा अर्थ की प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मार्काला इथं विचारला जाणार आहे आणि परीक्षेची जी काठिण्य पातळी असणार आहे 12वीच्या दर्जाची परीक्षेची काठिण्य पातळी असणार आहे प्रश्नपत्रिकेची, हे इथं लक्षात घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि इथं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत, कशा पद्धतीनं आरक्षण असणार आहे त्याची डिटेलमध्ये ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही जी PDF आहे ही PDF मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ही डिटेल PDF ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. भेटू अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.